टू माय यूट्यूब चॅनल. सो आता सकाळचे 5:30 वाजलेत आणि मी 4 वाजता उठले. सो आता मी चाललो आहे रामेश्वरमला. इथून काहीतरी 200 किलोमीटर आहे, म्हणजे 3 ते 4 तास लागणार आहे. सो आपण बसने जाणार आहोत रामेश्वरमला आणि आपली जी बॅग आहे ती स्टेशनला ठेवणार आहोत. आणि कारण आपल्याला रामेश्वरमलाच परत यायचं आहे आणि तिथूनच आपल्याला ट्रेन उद्या कन्याकुमारीला जाण्यासाठी. सो आता आपण स्टेशनला चाललो आहे. आपली बॅग तिथे ठेवू आणि मग त्याच्यानंतर बसने रामेश्वरमला जाऊ. आपण मदुराई स्टेशनला पोचलेलो आहोत आणि इथे आपल्याला बॅग ठेवायची आहे क्लॉक रूममध्ये आणि त्याच्यानंतर मग आपण रामेश्वरला बसने जाणार आहे. कारण की एवढी बॅग घेऊन आपण रामेश्वरला नाही जाऊ शकत. सो एकच बॅग कॅरी करणार आहे आणि ही जी मोठीवाली बॅग आहे ती आपण रेल्वे स्टेशनमध्येच लगेज जिथे ठेवतात ना तिथे ठेवून देणार आहोत. अन्ना 130 दे दो, चलो ओके, क्योंकि हमें बस है वहाँ. ओ दूर रहता है बाबा. हाँ, कितना दूर है? इतना दूर नहीं है अंकल. 10 किलोमीटर. 10 किलोमीटर 6 किलोमीटर. 10 किलोमीटर होगा ना तो 150 देंगे. चलो वन वे रास्ता. 10 किलोमीटर होगा ना तो 150 देंगे. चलो 10 किलोमीटर हुआ ना तो 150 देगा. चलो नहीं हुआ तो दूरून नेईल ना ते. दूरून नेईल ते. 130 अन्ना 130. चलो अन्ना. पैसा इल्ला. चलो पैसा इल्ला. चलो. मध्ये आपण डन केलंय. आता आपण चाललोय बस स्टॉपला. आपल्या इथून खूप लांब आहे बोलतात बस स्टॉप. आता बघू किती लांब आहे. हे प्लॅटफॉर्म नंबर 6 म्हणून आहे. तिथे रामेश्वरमला जायला बसेस लागतात. सो आता बघूया तिथे बस लागली आहे का. आणि अर्ध्या तासाला बसेस असतात. आणि ऑटोमधून आल्यावर पूर्ण अवतार खराब झालेला आहे आणि रात्रभर काय झोप नाही लागलेली. कारण की काल रात्री एक खूप मोठी चुकी झाली माझ्याकडून. आम्ही काल रात्री फिल्टर कॉफी पिली 8 वाजता. सो ती कॉफी पिल्याच्या नंतर मला रात्रभर झोप नाही लागली. म्हणजे अजिबात झोप नाही लागली. आणि सकाळी 4 वाजता उठलो. सो आत्ता जर बसमध्ये बसल्यावर मी डायरेक्ट झोपून जाणार आहे. डायरेक्ट रामेश्वरम आल्यानंतरच झोपणार आहे. कारण रेस्ट खूप महत्त्वाची आहे. कारण आपल्याला परत मदुराईला यायचं आहे संध्याकाळी आणि इथूनच आपल्याला परत जायला ट्रेन आहे. सो मी आता बसमध्ये डायरेक्ट झोपूनच जाणार आहे. रामेश्वरम ओके. अन्ना रामेश्वरम बस. नो ओके थँक्यू. ये गाईज आपल्याला बस भेटलेली आहे आणि अजून तिकीट माहिती नाही किती रुपये त्यांनी सांगितले. सो आता निघेल थोड्या वेळामध्ये बस. गाईज 9 वाजलेत पण रामेश्वरम काय अजून आलेलं नाही आहे. आणि ॲक्च्युली मी गुगलवर सर्च केलेलं की 2 तास दाखवत होतं. पण हे गाडीवाले बोलतात की 5 तास लागतात रामेश्वरमला जायला. आणि भूक लागली आहे, झोप लागली आहे, सगळंच लागलं आहे. आता काय करणार. आता बघू कधी पोहोचते रामेश्वरमला. आणि ऊन पण चालू झालं आहे मस्तपैकी एकदम. आणि मस्त गर्दी पण आहे. फायनली रामेश्वरमला उतरलेलो आहोत आणि एवढी हालत खराब झाली. म्हणजे बसमध्येच बसून होती मी. आत्ता उतरली जस्ट बसमधून. नाही तर मी बसलेलीच होती. सो आणि एक ते लुंगीची पूर्ण वाट लागली. आज पण मी लुंगीच घातली आहे. सो आता बघू इथून आपल्याला ऑटो वगैरे भेटते का रामेश्वरमला जाण्यासाठी. आणि एवढं ऊन आहे आणि एवढी हालत खराब झाली आहे. डोकं वगैरे एवढं दुखतं आहे ना खूप. म्हणजे खूप आज हालत खराब झाली. सो बघू. आणि आता परत इथून मदुराईला पण जायचं आहे. तर वेगळंच स्ट्रगल आहे. चलो आपण परत बस केली आहे रामेश्वरम टेम्पलला जाण्यासाठी. कारण ऑटोवाला खूप जास्त पैसे बोलत होता. 100 रुपीज बोलत होता. आणि 2 किलोमीटरवरच आहे इथून. सो आपण ही अशी लोकल बस आहे. त्या लोकल बसमधून जाणार आहोत टेम्पलला. आपण आता रामेश्वरमला उतरलो आणि ही जेवढी सगळी गर्दी आहे ना ही पण सगळी ते बसमधूनच उतरले. आणि काय बोलतात ते पण समजत नाही. आणि एवढं इथं डोकं वगैरे जड झालं नाही तर समजत नाही काय कर. अक्षरशः इथे ऊन बघा.
पण मंदिर पाठच्या साईडला पण मंदिर दिसतच नाहीये आणि आतमध्ये गोप्रो आणि मोबाईल काहीच अलो नाहीये. सो आतमध्ये असंच जायला लागणार आहे विदाऊट कॅमेराच. आत्ताच दर्शन झालेलं आहे आतमध्ये आणि तरी 1-1.5 तास लागला. जास्त गर्दी नव्हती आणि खूप म्हणजे चांगल्या प्रकारे दर्शन झालं. आणि 4 धामपैकी एक धाम आहे हे रामेश्वरम आणि 12 ज्योतिर्लिंगमधलं एक ज्योतिर्लिंग पण आहे हे. सो खूप छान वाटलं इकडे येऊन आणि खूप दिवसापासून इकडे यायची इच्छा होती. पण आतमध्ये कॅमेरा अजिबात आलो नाही. तर मी तुम्हाला बाहेरूनच दाखवू शकते जेवढं मला दाखवता येईल तेवढं. आणि इथून आपण आता जाणार आहोत धनुषकोडीला. पण थोडंसं फ्रेश वगैरे होऊ खाऊन पिऊन मग धनुषकोडीला जाणार आहोत. कारण इथून धनुषकोडी काहीतरी 22 ते 25 किलोमीटर आहे. सो आपण आता तिथे जाणार आहोत आणि तिथे गेल्यावर आपण बघूयात की बघू कसं आहे धनुषकोडी. तिथे पण जायची माझी खूप दिवसापासून इच्छा होती. सो तिथे पण जाऊयात. आणि सध्या तुम्ही माझ्या पाठीचं टेम्पल बघता तेच आहे रामेश्वरम टेम्पल. सो खूप छान दर्शन झालं, खूप मस्त वाटलं. पण गरमी खूप आहे आणि गर्दी पण खूप आहे. तेच आपण आता धनुषकोडीला जाण्यासाठी टॅक्सी रिक्षा बुक केली आहे. 800 रुपये जायचे आणि यायचे. कुठे गेले ते अंकल? खत्म हो गया। अच्छा अच्छा। ये समुद्र का आगे 10-15 किलोमीटर है। ये समुद्र का आगे 10-15 किलोमीटर है। गाँव पूरा सुनामी से खत्म हो गया। अरे बाप। पहले ये बड़ा गाँव ना ट्रेन इधर तक आएगा। अभी रामेश्वरम तक पहुँच जाएगा, पहले इधर तक आएगा। ये पहले वाला रेलवे स्टेशन नहीं है। पहले मछली पकड़ा थी क्रिश्चियन वाला ज्यादा रुकेगा ये गाँव में, इसलिए क्रिश्चियन वाला चर्च ही है, पहले वाला चर्च है। ये लिखा ना रेलवे स्टेशन। आता धनुषकोडीला पोहोचलेलो आहोत आणि इथून श्रीलंका फक्त 15 किलोमीटरवर आहे. पण वडकम वेलकम वेलकम वेलकम. वेलकम वेलकम। तर इथून हे श्रीलंका फक्त 15 किलोमीटरवर आहे. सो पण इथून जाऊ नाही शकत कारण पुन्हा पाणी. अरे मराठी आहे मला. अच्छा मराठी आहे का? मला वाटलं इकडचेच आहेत तुम्ही. गौरवी गद्रे नांदेडचे आहेत का? अच्छा माझा मित्र पण आहे नांदेडचा, तो तिथे गेला. परभणीचा आहे. सबस्क्राईब करा आम्हाला. गौरवी गद्रे. गौरवी गद्रे. इथे एवढी गरमी आहे आणि इथे पाणी अजिबात भेटत नाही. तर येताना पाण्याची बॉटल घेऊन या कारण की इकडे रामेश्वर टेम्पलपासून इकडे यायला 45 मिनटं लागतात. म्हणजे 45 मिनटं किंवा 1 तास लागतो. आणि ऑटोवाल्याने आमच्याकडून 800 रुपये घेतले. 800 रुपयाचे 1 पण रुपये खाली करत नाही. तर ते लक्षात ठेवा 800 रुपयेच घेतो तो. म्हणजे घेतात हे इकडचे कोणते पण ऑटोवाले असेल तर 800 रुपयेच घेतात.